मला माघार घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा गिरीश महाजन यांनी कोणतीही सूचना दिली नव्हती, असं विधान नाशिक विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अपक्ष उमेदवारी केलेले प्रसाद हिरे यांनी केलं होतं. मात्र या विधानाला 24 तासही उलटत नाही तोपर्यंत प्रसाद हिरे यांनी आपली भूमिका बदलत शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र दराडे यांना पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे नाशिकच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले. खरं तर महायुतीसमोर नाशिकमध्ये 2 मोठी आव्हानं होती. त्यापैकी एक आव्हान आता प्रसाद हिरे यांच्या माघारीमुळे कमी झालं असलं तरी दुसरं आव्हान अजूनही कायम आहे आणि ते म्हणजे गोकुळ गीते. म्हणजेच महायुतीची डोकेदुखी पूर्णपणे संपलेली नाहीये. गोकुळ गीते अजूनही मैदानात ठाम असून त्यांच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागले. यामध्ये सर्वात मोठा प्रश्न होता तो म्हणजे प्रसाद हिरे यांच्या भूमिकेतील अचानक झालेला बदल. एकीकडे फडणवीस किंवा महाजन यांनी मला माघार घेण्यास सांगितलं नाही असं स्पष्टपणे सांगायचं आणि दुसरीकडे अवघ्या 24 तासात माघार घेऊन नरेंद्र दराडेंना पाठिंबा जाहीर करायचा. यामागचं नेमकं राजकारण काय होतं? गिरीश महाजन यांची भेट झाल्यानंतर लगेचच त्यांनी माघार घेतली. त्यामुळे सध्या नाशिकमध्ये फक्त निवडणुकीची चर्चा नाहीये, तर पडद्यामागं कोणती समीकरणं जुळवली जात आहेत, कोणाची समजूत काढली जाते आणि कोणत्या गोष्टीमुळे प्रसाद हिरे यांनी हा निर्णय घेतला अशा चर्चा रंगू लागल्यात. म्हणूनच आता नाशिक विधान परिषद निवडणुकीत गोकुळ गीते यांची भूमिका निर्णायक ठरणार का? प्रसाद हिरे यांनी नरेंद्र दराडेंना पाठिंबा दिल्यानंतर भाजपचे जे मतदार आहेत ते नेमकी कोणती भूमिका घेणार आणि अखेर शिवसेनेचा उमेदवार निवडून आणण्यात गिरीश महाजन यांचीच खेळी महत्वाची ठरणार आहे का? भाजपच किंगमेकर ठरणार आहे का? याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय. नमस्कार, मी संजना कट्टुकटमध्ये आपलं स्वागत. नाशिकचा आमदार भाजपच ठरवणार का किंवा गिरीश महाजन यांच्या खेळीनं इथं नाशिकचा आमदार शिवसेनेचा झाला तरी त्यांच्या खेळीमुळे होणार का, अशी चर्चा सध्या रंगली आहे. याचं कारण म्हणजे नाशिक मधले महत्वाचे नेते गिरीश महाजन. महायुतीतीलच किंवा नाशिकचे अनेक नेते असा आरोप करतात की नाशिकचे सगळे निर्णय गिरीश महाजन करतात. आता ते खरं की खोटं हा आपला मुद्दा नाहीये. मात्र नाशिक विधान परिषदेची जागा भाजपला मिळावी यासाठी भाजपनं पुरेपूर प्रयत्न केले होते हे मात्र उघड आहे. इतकंच नाही तर ही नाशिकची जी जागा होती ती महामंडळाचं एखादं पद शिवसेनेला देण्याची तयारी दाखवत भाजपनं आम्हाला ही जागा सोडावी अशी चर्चा केली होती. भाजपमधील अनेक इच्छुक कार्यकर्त्यांनाही ही जागा भाजपकडे राहील अशी अपेक्षा होती. सुरुवातीला गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय गणेश गीते यांचंही नाव चर्चेत होतं, पण शेवटी ही जागा शिवसेनेला सुटली. शिवसेनेचे माजी आमदार नरेंद्र दराडे यांना उमेदवारी देण्यात आली. याचवेळी गिरीश महाजन यांचे जवळचे मानले जाणारे गणेश गीते आणि त्यांचे बंधू गोकुळ गीते यांनी दोघांनीही अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. त्याचबरोबर भाजपमध्येच असणाऱ्या प्रसाद हिरे यांनीही अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी गणेश गीते यांची समजूत काढण्यात गिरीश महाजनांना यश आलं आणि गिरीश महाजनांच्या सांगण्यामुळेच गणेश गीते यांनी माघार घेतली. त्याच दिवशी गोकुळ गीते आणि प्रसाद हिरे हे दोघेही संपर्काबाहेर असल्यानं त्यांच्याशी संपर्क साधणं महायुतीला शक्य झाले नाही. अशात गोकुळ गीते यांनी नरेंद्र दराडे यांचे पुत्र यांनी आपल्याला शिवीगाळी केल्याचा आरोप करत आता माघार घेण्याचा प्रश्नच नाही अशी भूमिका घेत निवडणूक लढवण्यावर ठाम असल्याचं स्पष्ट केलं. दरम्यान एक वेगळीच घटना रविवारी घडली. म्हणजे प्रसाद हिरे ही निवडणूक लढवण्यावर ठाम होते, मात्र ते रविवारी अचानक भाजप कार्यालयात दाखल झाले. माध्यमांशी बोलताना त्यांनी असं एक विधान केलं ज्यामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. प्रसाद हिरे म्हणाले, मला माघार घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा गिरीश महाजन यांनी कोणतीही सूचना केलेली नाही. मी निवडणुकीतून माघार घेतलेली नाही. गिरीश महाजन यांची भेट घेणार असून त्यानंतर योग्य निर्णय घेईन. या विधानामुळे राजकीय वर्तुळात नव्याने चर्चा सुरू झाली. भाजपच पडद्यामागून काही वेगळं राजकारण खेळतंय का? बंडखोर उमेदवारांना अप्रत्यक्ष पाठबळ दिलं जातंय का, असे प्रश्न उपस्थित होऊ लागले. कारण काही दिवसांपूर्वी जळगावमध्ये नाराज असलेल्या गुलाबराव पाटलांनी आमच्या हक्काच्या जागा भाजप घेतो आणि त्याच जागांवर बंडखोर उभे राहतील तर हे तर योग्य नाही आहे असं म्हणत गुवाहाटी बंडाची आठवण करून दिली होती. त्यामुळे प्रसाद हिरे यांच्या या विधानाने त्या चर्चांना आणखी खतपाणी मिळालं होतं. मात्र यानंतर प्रसाद हिरे यांनी गिरीश महाजन यांची भेट घेतली आणि अखेर महाजनांची मध्यस्थी यशस्वी ठरल्याचं दिसून आलं. दिग्गज नेत्यांसोबत झालेल्या चर्चेनंतर प्रसाद हिरे यांनी महायुतीच्या हितासाठी आपण माघार घेत असल्याचं जाहीर केलं आणि शिवसेनेचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांना पाठिंबा दिला. अजूनही गोकुळ गीते यांची मनधरणी करण्यासाठी मंत्री गिरीश महाजन आणि मंत्री उदय सामंत यांच्याकडून प्रयत्न सुरू असल्याचं सांगितलं जाते. मात्र यामध्ये एक गोष्ट विशेष लक्षवेधी ठरतीये, कारण उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी शिवसेनेतील ज्या नेत्यांनी बंडखोरीची भूमिका घेतली होती त्यांची समजूत काढण्यात
उदय सामंत यशस्वी झाले, मात्र त्यांनी संबंधित नेत्यांच्याच भेटी घेतल्या, शिवसेनेतील नेत्यांच्याच भेटी घेतल्या, त्यांची नाराजी दूर केल्याचं सांगितलं जातं. म्हणजे उदय सामंत नाशिकमध्ये येऊन काही उपयोग झाला नाही अशी ही टीका झाली. दुसरीकडे मात्र गिरीश महाजन एकाच वेळी 2 आघाड्यांवर लढताना दिसत होते. एकीकडे नाशिकचा तिढा सोडवण्याचा प्रयत्न अजूनही सुरू आहे. अजूनही जळगावमध्ये जी बंडखोरी झाली आहे त्याचा प्रश्न कायम आहे. जळगावमध्ये शिवसेनेच्या नेत्या रेश्मा काळे यांनी बंडखोरी केली आहे आणि नाशिकमध्ये गोकुळ गिते अद्याप मैदानात उतरण्यासाठी ठाम आहेत. गोकुळ गिते यांनी स्पष्टपणे सांगितलंय की महायुतीचे नेते माझ्यावर दबाव आणू शकत नाहीत, कोणाच्याही दबावाला मी बळी पडणार नाही. त्यामुळे प्रसाद हिरे यांच्याप्रमाणे गोकुळ गितेही शेवटच्या क्षणी माघार घेतील का, हा प्रश्न अद्याप कायम आहे. जळगावचाही प्रश्न आता लवकरच सुटेल. प्रसाद हिरे यांचा अडथळा दूर करण्यात महायुतीला यश आले, मात्र नाशिकमधील खरा पेच अजूनही गोकुळ गिते यांच्या रूपाने कायम आहे. गिरीश महाजन यांनी माध्यमांशी बोलताना गोकुळ गिते यांच्याशी फोनवर चर्चा सुरू असल्याचं सांगितलं. संध्याकाळपर्यंत निर्णय होईल असंही त्यांनी सांगितलं. मात्र हा व्हिडिओ बनवण्यापर्यंत अजून तरी गोकुळ गिते यांनी माघार घेतल्याची कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाहीये. आता इथंच राजकीय समीकरण जास्त इंटरेस्टिंग आहे, कारण नाशिकमध्ये गणेश गिते यांना मानणारा बऱ्यापैकी मोठा भाजपचा कार्यकर्ता वर्ग आहे. स्थानिक पातळीवरही गिते कुटुंबाचं बऱ्यापैकी वजन मांडलं जातं. त्यामुळे भाजपचे काही कार्यकर्ते गोकुळ गिते यांच्या पाठीशी उभे राहू शकतात अशी चर्चा आहे. आणि म्हणूनच आता सर्वात मोठा प्रश्न आहे की भाजपचे कार्यकर्ते नेमके कोणासाठी काम करणार? महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांच्यासाठी की गोकुळ गिते यांच्यासाठी? कारण जर भाजपच्या कार्यकर्त्यांमध्येच मताचं विभाजन झालं तर त्याचा थेट परिणाम या निवडणुकीच्या निकालावर होऊ शकतो. नाशिकमध्ये प्रसाद हिरे यांचा अडथळा ज्याप्रमाणे दूर झाला त्याप्रमाणे जळगावचाही तिढा सुटेल असंही गिरीश महाजन म्हणतात. गिरीश महाजन दोन्हीकडे आघाड्या करताना दिसून येत आहेत. त्यामुळे नाशिकमधली जी खेळी सध्या गणेश गिते यांना त्यांनी अर्ज माघारी घ्यायला लावला, प्रसाद हिरे यांनी देखील आता पाठिंबा दर्शवलाय. त्याचप्रमाणे जर गोकुळ गिते यांनी ही माघार घेतली किंवा गोकुळ गिते यांची मनधरणी करण्यात गिरीश महाजन जर यशस्वी झाले तर शिवसेनेचा आमदार निवडून आणण्यासाठी गिरीश महाजनांची खेळी आणि भाजपच्या कार्यकर्त्यांचं सहकार्य महत्त्वाचं ठरलं असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. पण आता गोकुळ गिते काय निर्णय घेतील यावर सगळी समीकरणं अवलंबून असणार आहेत. मात्र या सगळ्या समीकरणांवर तुमचं मत काय आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका.